स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे गुरुवार. माझे नेहमी स्वामींचे गुरुवार असतात, पण श्रावण गुरुवार, त्यामुळे आज सकाळपासून असं वाटत होतं की आमच्यापासून थोडंसं जवळ आहे स्वामींचं केंद्र, तिथे जावं आणि आज दर्शन घ्यावं. तर मी रोजची कामं आवरली आणि तिकडे दर्शनाला गेले. दर्शनाला गेल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं. मग असं लक्षात आलं की तिथे रुद्राभिषेक सुरू आहे, रुद्राभिषेकाची सांगता. मग श्रावण महिना असल्यामुळे मला तर छान वाटलं ऐकल्यावर. मी तिथे थांबले, ती सांगता पूर्ण ऐकली, आरती घेतली आणि मग त्यानंतर प्रसाद घेतला. मग इतकं शांत आणि सुंदर वाटत होतं तिथे, मन एकदम प्रसन्न झालं. त्यामुळे मी अजून थोडा वेळ बसायचं ठरवलं आणि मग लक्षात आलं की तिकडे आता सुरू झालं होतं स्वामींचं पारायण. मग तर मी निघणार नव्हतेच तिथून. मग मी पूर्ण पारायण ऐकलं स्वामींचं. पोथी मी नेली नव्हती कारण मला माहिती नव्हतं की आज पारायण पण आहे तिथे. तरी पण मी पूर्ण पारायण ऐकलं, माझ्यासाठी घरच्यांसाठी प्रसाद घेतला आणि मग तिथून निघाले. आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.